नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्याची घोषणा केली गेली आहे। तर या राज्य शासनाकडून घोषित करण्यात आलेले कर्जमाफी योजनांमध्ये जे नियमित कर्ज भरणारे कर्जदार शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांचा यात समावेश करून त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आलेली आहे। पण एकंदरीत पाहिले असता आपल्याला असे दिसून येते की राज्यामध्ये जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत यांची अवस्था खूप दयनीय झालेली आहे। तर याबाबत आपण आधी पण अपडेट घेतलेली होती की खूप साऱ्या शेतकरी संघटना होती यांच्या माध्यमातून, तसेच काही नेत्यांच्याही माध्यमाद्वारे, उदाहरणार्थ स्वतः बच्चू कडू यांच्या माध्यमातून, तसे आणखी अशा लोकप्रतिनिधीच्या माध्यमाद्वारे 2025 मध्ये ज्या कोणी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत अशी कर्जे या कर्जमाफीमध्ये घेण्यात यावे अशी मागणी यात केलेली आहे। त्याचप्रमाणे खूप सारे कर्ज पुनर्गठन करण्यात आलेले आहेत, त्यांचाही कर्जांचा समावेश यामध्ये करण्यात यावा अशी मागणी केलेली आहे। आणि बरेच सारे कर्ज पण 2025 मध्ये नव्यानेच घेण्यात आलेले आहेत, त्यांचाही याच्यामध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे। पण या मागणीचा कोणत्याही प्रकारे शासनाच्या माध्यमातून उल्लेख केलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचे प्रतिसाद पण मिळालेले नाही। पण आम्ही वेळोवेळी कर्जमाफी करत आहोत, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल येईल किंवा 30 जून अगोदर कर्जमाफी करण्यात येईल असे उत्तर शासनाच्या माध्यमातून दिलं जात आहेत। मुख्यमंत्री असो किंवा कृषी मंत्री असो यांच्या माध्यमाद्वारे हेच उत्तर वारंवार देण्यात येत आहेत। पण बँकेच्या माध्यमातून पाहिले असता 31 मार्च अगोदर शेतकऱ्यांनी कर्ज भरावे यासाठी बँकांकडून मोठ्या प्रमाणात प्रेशर देणे सुरू झाले आहेत। उदाहरणार्थ SMS पाठवणे, नोटीस पाठवणे, तसेच सारखे फोन कॉल करणे असे प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। या कारणामुळे जे काही नियमित कर्जदार शेतकरी आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांनी 2025 मध्ये घेतलेले आहेत हे शेतकरी अतिशय संभ्रम अवस्थेत आहेत। आपण जर लक्ष दिलं तर सध्यापर्यंत ज्या काही हालचाली केलेल्या आहेत यामध्ये आपण अगोदरही पाहिले आहे की 9 मार्च पर्यंत ज्या शेतकऱ्यांची नियमित कर्जे आहेत अशा शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याकरिता सांगण्यात आलेले होते। ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत कर्जाची माहिती घेतलेली आहे। तसेच यात जर पाहिले असता शासनाच्या या योजनांमध्ये किंवा या कर्जमाफीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे विचार यामध्ये दिसून येत नाहीत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी 2025 पर्यंत आपले पीक कर्ज नियमितपणे भरून झालेले असतील किंवा पुनर्गठन केलेले असतील अशा शेतकऱ्यांनी यावर्षी सुद्धा आपले कर्ज भरून घेणे हे योग्य राहतील। कारण आपण नियमित कर्ज भरलेले असेल तर आपण कर्जमाफीकरिता पात्र नाहीत आणि यावर्षी जर कर्ज थकीत ठेवले तर पुन्हा नियमित कर्जदार शेतकऱ्यांमध्ये आपण येणार नाही। त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत। पण अशा काही शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी त्यासाठी सातत्याने मागणी करण्यात येत आहे। पण मागणी मान्य होईल का हेही माहीत नाही, यामध्ये वाढ देखील होईल का हे पण माहीत नाही। परंतु कमीत कमी या नियमित असणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान मिळू शकतं जर त्यांनी आपले कर्ज हे नियमित ठेवले असतील तर। पण आता कर्जाचा डाटा 2020, 2021, 2022, 2023 आणि 2025 अशा या 4 किंवा 5 वर्षात घेतलेला जाणार असल्याची माहिती पुढे येत आहे। पण आता हे कर्ज थकीत असलं आणि पुन्हा बँकांच्या माध्यमातून पुन्हा ते सिबिल स्कोअर कमी होणं, तर पुन्हा कर्ज देण्याकरिता बँका टाळाटाळ करणं अशा अडचणी पुन्हा निर्माण होऊ शकतं, तर शेतकऱ्यांना याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे व्याजाची रक्कम भरून पुन्हा हे जुनं नवीन करणं या शेतकऱ्यांना आता हाच पर्याय आहे आणि बँकाच्या माध्यमातून देखील अशाच मागणी केली जात आहेत। म्हणून 2025 मध्ये ज्यांनी कर्ज घेतलेले आहेत त्यांनी पूर्वी कर्ज घेतलेले नव्हते आणि त्या शेतकऱ्यांना आता मात्र जोपर्यंत GR येणार नाही तोपर्यंत त्यांना वाट पाहावे हेच पर्याय राहणार आहे। कारण हे शेतकरी ना कर्जमाफीमध्ये बसणार ना नियमित अनुदानामध्ये बसणार आहेत। अशा शेतकऱ्यांचा विचार कुठेतरी केला जावा याची सातत्याने मागणी केली जात आहे आणि सरकारने त्यावरती काहीतरी विचार करायला हवं अशी देखील बरेच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। तसेच काही शेतकऱ्यांच्या विचारधारणा आहे की मी पुनर्गठन केलेले आहे, मी आतापर्यंत नियमित कर्जदार आहे, मी यावर्षी कर्ज भरावा का? तर पहा, कर्ज भरा, कारण तुम्ही 31 मार्च 2026 पूर्वी आपलं कर्ज भरून नियमित राहू शकता। पण जे आधी थकीत आहेत त्यांना काही टेन्शन नाही, कारण ते साहजिकच या कर्जमाफीमध्ये ते बसणार आहेत। 2025 मधले जे काही कर्ज आहेत, ज्यांनी नव्याने कर्ज घेतलेले आहेत
त्यांनी सुद्धा GR येईपर्यंत वाट पहा, कारण तुमच्यासाठी हे फायद्याचे असेल. पण जर तुम्ही 31 मार्च नंतर कर्ज भरल्यानंतर जर कर्ज थकीत असलेले घोषित केले किंवा त्यांच्यावरती पुन्हा काही व्याजाचा दंड आकारला किंवा त्यांचा सिबिल कमी झाला तर अडचणी निर्माण होऊ शकते. त्याकरिता 31 मार्च ऐवजी 30 जून 2026 ही कर्ज भरण्याची शेवटची तारीख असावी अशी मागणी केली जात आहे. पुढील काही दिवसात त्यामध्ये कोणती अपडेट येईल हे पाहूया. जर यामध्ये 26 तारीख अगोदर बदल झाले तर ठीक, नाही तर शेतकऱ्यांनी कर्ज भरून नियमित राहण्याचा प्रयत्न करावा, हाच एक पर्याय असणार आहे. यापुढे कोणती अपडेट तशी आली तर देण्यात येईल. धन्यवाद.